मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान मुजोरी करणाऱ्या पोलिसांचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। संतापजनक असा हा व्हिडिओ आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीसच आता गर्दीचा फायदा घेऊन तरुणींशी गैरवर्तन करताना दिसतायत आणि या व्हायरल व्हिडिओतील सिव्हिल ड्रेस मधील व्यक्ती हा पोलीस तरुणीसोबत गैरवर्तन करताना दिसतो आहे। या पोलिसानं तरुणीचा विनयभंग केला असा आरोप आता विरोधकांनी केलेला आहे। मुंबईतील विद्यार्थी आंदोलनातला हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण जनतेच्या रक्षणासाठी आहोत याचाच विसर या पोलिसांना पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय आणि याच आंदोलनादरम्यान एका पोलिसांना विद्यार्थ्यांना ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी सुद्धा दिली होती। त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर येतोय। त्यामुळे तरुणीशी गैरवर्तन करणारा व्हिडिओ आणि तो आधीचा व्हायरल व्हिडिओ यामुळे मुंबई पोलिसांवरती ही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पोलिसांच्या वर्तवणुकीवरून संताप व्यक्त होतोय। तर यावरून रोहित पवार यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूया। हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडक उठली। कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय। हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा। विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा। एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे। तर दरम्यान नवनाथ बन यांनी एक्स पोस्ट करत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे। राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास केला जातोय। पोलीस निळ्या शर्ट मधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते। राजकारण थांबवा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा। तर दरम्यान पोलिसांनी स्वतः यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे। पोलीस इन्सिडेंटिव्ह का वागतात मला कळत नाही। मुंबई पोलीस असे नाहीये। आता काल सुद्धा आम्ही शांततामय पद्धतीने सह्यांची मोहीम घेत होतो। तिथे येऊन ह्याला पकड त्याला पकड। मला असं वाटतं की एकदा आहे ना दिल्लीतल्या बसलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठरवावं की ह्या देशात लोकशाही आहे का या देशात हुकुमशाही आहे। एकदा तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा की बाबा आजपासून लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू झाले। मग आम्हाला पण आमचे ऑप्शन्स ओपन राहतात ना, कसं डील करायचं तुमच्याशी ते। आम्ही लोकशाही आहे म्हणून सगळं लोकशाहीच्या मार्गाने करतोय। तुम्ही जर सांगितलं ही आजपासून लोकशाही संपली आहे, आजपासून हुकुमशाही चालू झाली, सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही। सुप्रीम कोर्टाला वेळ पण नाही तुमच्यावर काय अत्याचार होतोय ते बघायला। हे एकदा आम्हाला सांगून टाका की आजपासून आता हुकुमशाही